पुसद शहरातील कचरा डंपिंग यार्डमध्ये सापडल्या 500-100 रुपयांच्या नोटा. आयकर विभागाच्या छापेमारीचा याच्याशी संबंध असू शकतो का? सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी पुसद नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगरच्या समोर असलेल्या कचरा डंपिंग यार्डमध्ये काही व्यक्तींना 500 रुपयांच्या व 100 रुपयाच्या नोटांचे बंडल पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. हे नोटांनी भरलेले बंडल डंपिंग यार्डमध्ये आगीमध्ये आढळून आले होते. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम या घटनेची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना कळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन जमेल त्या पद्धतीनं आणि हाताला लागेल या पद्धतीनं पैसे घेऊन गेले. परंतु या घटनेची माहिती जेव्हा पुसद नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचारी यांना कळाली तेव्हा त्यांचे मार्फत सुद्धा त्यामधील बहुतांशी नोटा हे सोबत घेऊन आल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 500 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटांनी भरलेले पोते डंपिंग यार्डमध्ये पोहोचलेच कसे याबाबत अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही. नोटांनी भरलेल्या पोत्याच्या संदर्भात आपल्या चॅनलमार्फत पुसद नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आणि सर्वप्रथम डंपिंग ग्राउंडमध्ये कॅमेरे आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली असता डंपिंग ग्राउंडमधील मशीन आणि कॅमेरे चोरून नेले असल्याची माहिती विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत मिळालेली आहे. या गंभीर अशा प्रकरणासंदर्भात शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे की कसे याबाबत विचारणा केली असता 2 दिवस उलटलेले असून सुद्धा नगरपालिकेच्या कोणत्याही जबाबदार अधिकारी यांच्यामार्फत तक्रार नोंदवण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती मिळालेली आहे. काल दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी पुसद शहरातील प्रतिष्ठित आशिष बजाज यांचे ऑफिसवर आणि राहते घरी एकाच वेळी आयकर विभाग यांची धाड पडली होती आणि त्याची कारवाई आज सुद्धा सुरू आहे. डंपिंग ग्राउंडमध्ये मिळालेले पैसे असलेले पोते यांचे असू शकतात का की कसे याबाबत पुसद शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. आता नेमके पैशांनी भरलेले पोते कोणत्या तरी व्यक्तीने डंपिंग ग्राउंडमध्ये आणून टाकले की घंटागाडीच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंडवर पोहोचले याबाबत सुद्धा विश्वसनीय माहिती मिळालेली नाही. परंतु एक महत्त्वाची मिळालेली माहिती म्हणजे पुसद नगरपालिका हद्द आणि श्रीरामपूर भागातून घंटागाडीमध्ये नोटांनी भरलेले पोते आले असावे असे काही सफाई कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु याबाबत विश्वसनीय खात्रीलायक माहिती सद्यस्थितीत सांगता येणं शक्य नाही. काही व्यक्तींच्या मध्ये पोत्यात असलेले पैसे हे लाखांपासून ते कोटींच्या घरासुद्धा जाऊ शकते. सापडलेले पैसे बनावटी आहे की ओरिजिनल आहे याबाबत सुद्धा अद्याप माहिती मिळालेली नाही. दिनांक 22 सप्टेंबर रोजी डंपिंग ग्राउंडवर पोत्यात भरलेल्या अवस्थेत 500 रुपयांच्या आणि 100 रुपयाच्या नोटांचा गठ्ठा आढळून आला आणि काल दिनांक 23 सप्टेंबर रोजी आयकर विभागाची धाड पडली. या दोन्ही घटनेचा एकमेकांशी काही संबंध आहे का किंवा असू शकते का याबाबत आपल्या चॅनलमार्फत कोणतेही मत स्पष्ट केले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पुसद नगरपालिका अंतर्गत डंपिंग ग्राउंड येते त्यांचे मार्फत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. लवकरच या विषयासंबंधी मिळालेल्या अतिरिक्त माहितीच्या माध्यमातून पुढील भाग प्रसारित करण्यात येईल. त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.